नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरीला राकेश रेवडी देतो आणि म्हणतो की ईश्वरीजी हे घ्या रेवडी, तुमच्यासाठी खास आणली आहेत. असं म्हटल्यावर आता राकेशची ती हातची रेवडी खायला तिला जरा भीती वाटत असते, कारण की त्यांनी काही गडबड केली आहे का असं तिला वाटत असतं. तेव्हा मग राकेश म्हणतो की घ्या, खरंच घ्या, खूप छान आहे, तुम्हाला आवडतील. तेव्हा मग ईश्वरी आता काही तिच्याकडे इलाजच उरलेला नसतो. तेवढ्यातच तिला आकाश म्हणतो की अहो वैद्य साहेब खा की, रेवडी तर आहे. त्यावेळेला मग ईश्वरी आता ती रेवडी खाते आणि ती खाल्ल्यानंतर लगेचच तिला आता तो बोलायला लागतो की हे बघा, आता मी तुम्हाला रेवडी दिली म्हणजे तुम्ही माझ्याशी गोडगोड बोलायचे बरं का, आणि आयुष्यभर आपण दोघांनी असंच गोडगोड बोलायचे, असं आकाशला आता तो बघतच बोलू लागतो. आकाशला मात्र काही माहीत नसतं, परंतु मामाला हे सगळं त्याची ट्रिक राकेशची माहीत असते. आता आकाश म्हणतो की जिजू मला पण द्या ना रेवडी खायला. त्यावेळेला लगेचच आता तो म्हणतो की हे बघ आकाश, ऑलरेडी तू पूर्ण रेवड्यांचा एक बॉक्स संपवलेला आहेस, त्यामुळे तुला आणखी मिळणार नाही. आणि जर समजा आणखी ह्या रेवड्या खाल्ल्यास ना, तर मात्र तुला सारखं सारखं पळावं लागेल बरं. त्यामुळे ह्या रेवड्या आता तुझ्यासाठी नाही आहेत. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. नंतर मग राकेश तिला म्हणजेच ईश्वरीला तो रेवडीचा बॉक्स देतो आणि म्हणतो की ईश्वरीजी ह्या घ्या रेवड्या, ह्या खास तुमच्यासाठी आहेत. असं म्हटल्यावर ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. नंतर मग अंजली म्हणत असते की खरंच खूप मज्जा आली ना आज. तेवढ्यातच मामी म्हणते की बरं चला अंजली, खूप वेळ झाला तू अशी बसली आहेस, जास्त वेळ अशी बसू नको, तुला त्रास होईल, माहिती आहे ना, तब्येत नाजूक आहे तुझी. त्यामुळे चल खोलीमध्ये आराम कर, कळलं ना. चल आता तू आराम कर खोलीमध्ये. तेव्हा जावई बापू, तुम्ही पण अंजलीला घेऊन जा, असं मामा बोलतो. आणि मग अंजलीला घेऊन लगेचच राकेश तिथून निघतो आणि म्हणतो की हो अंजली चल, तुला खोलीत आराम केला पाहिजे, आणि तिला घेऊन जातो. नंतर मग अंजली गेल्यावर मामी म्हणते की चला बाई, मी पण अगदी दिवसभर खूप दमले, त्यामुळे मी पण माझ्या खोलीमध्येच जाते. असं म्हणून आता ती पण खोलीमध्ये निघून जाते. आणि नंतर आता ईश्वरी तो रेवड्यांचा बॉक्स घेऊन तिथेच उभी असते. तिला खूप भीती वाटत असते की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, राकेशचं काही सांगता येत नाही, या रेवड्या नक्कीच व्यवस्थित असतील ना, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो आणि ती तशीच उभी असते. नंतर नमू ही घरी नसते. तेव्हा काही बायका हळदी कुंकू घेऊन जात असतात संक्रांतीचं, तेव्हा मग ती निघून जाते. नंतर आता त्यावर नम्रताची आई विचार करत असते की काय करू मी, नमू अजूनही आलेली नाही आणि तिला सारखं सारखं तेच तेच आठवत असतं की आई, तू मला का सांगत नाही आहेस, माझ्यापासून का लपवतेस, प्लीज मला खरं खरं काय आहे ते सांग ना. तेव्हा आता सुप्रियाचं कुठेही लक्ष नसतं, हे संजयच्या लक्षात आलेलं असतं. सुप्रिया विचारच करत असते. त्याच वेळेला आता ती म्हणत असते की खरंच नमूला काय बोलू काहीच कळत नाही. आज पण ती मला सगळं तेच विचारत होती, म्हणजे नक्की काय प्रकार आहे, हे सगळं काय आहे ते मला ती विचारत होती, पण मला तिला खरंच हे काही सांगता येत नाही आहे. मला खरंच चिंता वाटते. म्हणजे माझी मोठी मुलगी म्हणून तिलाही काही प्रश्न पडत असतीलच ना, पण त्या प्रश्नांची उत्तरं मी तिला देऊ शकत नाही. त्याचं मला खरंच खूप वाईट वाटतं आणि तिलाही त्याचं वाईट वाटतं. काय करू मला खरंच कळत नाही. आता तिथे काय होत असेल काय माहिती, असा विचार सुप्रिया करत असते. नंतर मग आता इथे मामी ही तिचं सगळं आवरत असते. तेवढ्यातच आता ईश्वरी समोर असते. तेव्हा मामी म्हणते की काय गं ईश्वरी, म्हणजे हे सगळं काय आज बघितलंस ना काय झालं. तुला काय वाटतं की तिळगुळ देऊन गोडगोड बोलून हा अर्णव तुझ्याशी आयुष्यभर गोडगोड वागेल, असं वाटतंय का तुला. तेव्हा मामी म्हणते की असा अजिबातच गैरसमज करून घेऊ नको, समजलं, असं काहीही होणार नाही आहे. ईश्वरी तिला इग्नोर करून बाजूला चाललेली असते, परंतु मामीला काही ऐकायचंच नसतं. मामी तिचा हात धरत असते. ईश्वरी म्हणते की एक मिनिट, मी तुम्हाला सांगितलंय ना, तुम्ही जास्त त्याबद्दल विचार करू नका. माझं आणि अर्णव सरांचं नातं काय आहे ते मला माहिती आहे, आणि तसंही तुम्हाला आमच्यातलं प्रेम दिसत नाही आहे का. अर्णव सरांनी त्यांच्या आईची साडी मला नेसायला दिली, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला की अर्णव सर आणि माझं नातं अगदी व्यवस्थित आहे. वल्लरी म्हणते की अगं, ती त्याच्या आईची इच्छा होती म्हणून त्याने ते पूर्ण केली. तुझ्यावर म्हणजेच त्याच्या बायकोवर त्याचं प्रेम आहे असं नाही आहे काही, त्याने आईची इच्छा पूर्ण केली, बस एवढंच. ईश्वरी म्हणते की हो ठीक आहे ना, मग आईची इच्छा पूर्ण केली तेही बायकोला साडी देऊन ना, मग याचा अर्थ त्यांनी माझा बायको म्हणून स्वीकार केला आहे असाच होतो.
त्यामुळे वेगळं काही सिद्ध करण्याची गरज पडत नाही. तेव्हा मामी म्हणते की नाही, तुला कळणार नाही. किती काही झालं ना तरीही अर्णव तुझा कधी बायको म्हणून स्वीकार करणार नाही. तुला हे समजेलच काही दिवसांनी. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, जेव्हा जे काही समजायचे ते समजेल, परंतु आता आता तरी तुम्ही या गोष्टी बाजूलाच करा ना. म्हणजे सारखं सारखं काही बोलून दाखवायची गरज नाही आहे. आणि ना, ज्या लोकांना स्वतःच्या नात्याविषयी काही पडलेली नसते, ते लोक जर दुसऱ्यांचे नातं बघायला जाणार ना, तर त्यांची ना अशीच फजिती होती, लक्षात ठेवा. तेव्हा मामी म्हणते की हे बघ, तोंड सांभाळून बोल. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही पण तोंड सांभाळून बोला. तुम्हाला काय वाटलं प्रत्येक वेळेला तुमचं हे असं अनशंड वागणं मी ऐकून घेईल किंवा बोलणं सहन करेन? तर तसं ना अजिबात होणार नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही हे जे काही मला सारखं सारखं बोलून दाखवत असता ना, ते तुमचं बोलणं ना मी अजिबातच ऐकून घेणार नाही आहे. मामी, त्यामुळे तुम्ही जरा ना शांतच राहा. आणि माझं आणि अर्णव सरांचं नातं काय आहे, ते आमचं नातं आम्हाला ना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तुम्ही उगीचच त्याबद्दल काही बोलायला जाऊ नका. आमचं नातं काय आहे हे मी नक्की सिद्ध करून दाखवेनच. परंतु किती काही झालं ना तरीही तुमची खोड मोडल्याशिवाय मात्र मी राहणार नाही. तेव्हा आता वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे, दाखवूनच दे ना. मी पण आता वाटच बघते की तू कधी हे सगळं करतेस ते. त्याचबरोबर आता मामी म्हणते की मला तरी माहिती आहे की अर्णव सरांना तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. आणि तुमचं नाही हे सगळं लोकांसमोर वागणं आहे ना खोटं खोटं, ते सगळं मला माहिती आहे. म्हणजे तू लोकांसमोर एक वागते आणि घरात अर्णव तुझ्यासोबत एक वागतो, हे मला नक्कीच माहिती आहे. ईश्वरी म्हणते की तुम्ही आता आमचे नातं बघायला जाऊ नका. जे काही आहे ना ते मी नक्की सिद्ध करेन, समजलं? असं म्हणून ती आता तिळगुळाचं ताट तिच्याकडून हिसकावून घेते आणि तिथून निघून जात असते. त्यावेळेला आता मामीला ईश्वरीने चांगलाच धडा दिलेला असतो. त्यानंतर आता अंजलीच्या गोळ्या वगैरे खाऊन झालेल्या असतात. तेव्हा राकेश म्हणतो की हे बघ, आता गोळ्या वगैरे तुझ्या खाऊन झाल्या असतील ना, तर तू जरा आता आराम कर, समजलं? तेव्हा मग ती म्हणते की अहो, आता राहू द्या ना, मी गोळ्या तर खाल्ल्यात ना, जरा वेळ आपण गप्पा मारूया ना. तेव्हा राकेश म्हणतो की दमली असशील ना. तेव्हा ती म्हणते की राहू दे हो, मारूया आपण गप्पा. नंतर मग राकेश मनात विचार करतो की ही मूर्ख बावळट बाई, हिला आता आराम करायचे सोडून गप्पा मारायचे आहेत. माझी इंदोरी जिलेबी तिकडे भांगवाली रेवडी खाऊन तिची काय हालत होते ते मला बघायचं आहे. ते सोडून मला आता या बावळटबाईबरोबर गप्पा मारत बसावं लागणार. नंतर मग आता तो म्हणतो की बरं ठीक आहे, बोल, तुला तब्येत तर ठीक वाटते ना? तेव्हा ती म्हणते की हो, माझी तब्येत अगदी ठीक आहे. पण तुम्हाला मी सांगू का, मला ना खरंच अशी मजा वाटते ना, म्हणजे आपलं बाळ पुढच्या वर्षी असंच येणार आहे संक्रांतीच्या वेळेला, असं छान हलव्याचे दागिने घालून बसले ना, असंच दिसतंय मला समोर. आणि आज ईश्वरीची आणि अर्णवची पहिली संक्रांत खरंच खूप छान पार पडली ना, आणि सगळं काही व्यवस्थित झालं. तेव्हा लगेचच राकेश म्हणतो की हो, सगळं काही अगदी व्यस्तच झालं. मग नंतर तो म्हणतो की बरं तू आराम कर, मी आहे बाहेर फेऱ्या मारून येतो. तेव्हा ती म्हणायला लागते की हो, तुमचा तो आतमध्ये रेवडीचा बॉक्स होता ना, एक सांगायचंच राहिलं, तो बॉक्स ना. तेव्हा तो म्हणतो की हो, तो आतला बॉक्स त्याचं काय झालं? तेव्हा ती म्हणते की हो, तो बॉक्स आहे ना, मी फेकून दिला, कारण एक्सपायरी डेट होती ना म्हणून. तेव्हा मग तो ओरडतो, म्हणतो की अंजली, तुला कोणी सांगितलं होतं नको ते करायला? तेव्हा ती म्हणते की अहो, इतकं काय झालं आहे चिडायला? म्हणजे तुम्ही मला सांगितलं होतं ना की त्या बॉक्सची डेट एक्सपायर झाली, त्यामुळे तुम्ही बॉक्स फेकून दिला. मग तो विचारतो की मग आतमध्ये होता तो कोणता बॉक्स होता? तेव्हा अंजली म्हणते की अहो, तो बॉक्स होता जो नवीन ऑर्डर आलेले ना त्याच्यापैकी तो एक बॉक्स होता, आणि तो बॉक्स मी तिथे ठेवला होता. तेव्हा आता त्याला काहीच बोलायला पर्याय उरत नाही. तो म्हणतो की बरं ठीक आहे, तू आराम कर. आणि मग ती आराम करत असते. तेवढ्यातच राकेश बाहेर जाऊन तिथेच दरवाजात उभा राहून सगळं काही बोलत असतो. तो म्हणतो की या मूर्खबाईला काहीच कसं कळत नाही. मी त्या ईश्वरीला भांग घातलेल्या रेवड्या त्या डब्यामध्ये ठेवल्या होत्या, पण हिने तर शहाणपणाच केला, त्या भांग घातलेल्या रेवड्यांचा बॉक्सच टाकून दिला. खरंच अशी कधी कधी बावळटपणा करते नाही. आता आम्ही हा जो काही प्लॅन केला तो सगळा फ्लॉप गेला. ईश्वरीला कशाचं काय होणार आहे? तिला कशाची नशा चढणार आहे? जर तिने भांगच्या रेवड्या खाल्ल्याच नाही तर काय होणार आहे? खरंच असा असा राग येतो कधी कधी, पूर्णपणे काही बोलावं काय नाही असं होतं. आता तर असं असतं ना, एका झटक्यात हिला तोंडच बंद करून टाकलं असतं, हिला आयुष्यातूनच काढून टाकलं असतं. परंतु हुकमाचा एका आहे ना, त्यामुळे काही करता येत नाही. मला गप्प बसावं लागतं, असं तो आता स्वतःशीच बोलत असतो. नंतर अर्णव रूममध्ये असतो. त्याला सगळं काही ईश्वरीचं आठवत असतं, तिचं कन्फेशन, की मी खरंच तुम्हाला सांगते, मला याबद्दल काही माहिती नाही आहे. अहो, त्यांचं
प्रेम प्रकरण तर दूर, त्यांची ऑफिसमध्ये साधी कसली ओळखही नव्हती. ईश्वरीच्या आईचं बोलणं, हे बघा अर्णव सर, खरंच मी अजिबातच ओळखत नाही आहे त्यांना, पण माझं त्यांच्याशी कोणतंही नातं नव्हतं. नंतर मग हे सगळं आठवत असताना अर्णव त्यांना सांगतो की ठीक आहे, तुमचं कोणतंही नातं नव्हतं ना, मग तसं त्याचं प्रूफ मला द्या तुम्ही. तुमच्यात कोणतंही नातं नाही असं प्रूफ द्या. तेव्हा ईश्वरीची आई मात्र गप्प होती. हे सगळं त्याला आठवत असतं. तेवढ्यात ईश्वरी मागून येते आणि अर्णवकडे बघत असते. ती म्हणते की अर्णव सर, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. ते म्हणजे की तुम्ही आजची जी माझी मकर संक्रांत आहे ना, ती एकदम यादगार बनवली. म्हणजे खरंच खूप बरं वाटलं मला. आजच्या दिवशी तुम्ही माझ्याबरोबर अगदी व्यवस्थितपणे उपस्थित होता. सगळं काही ठीक झालं. हळदी कुंकू वगैरे सगळं काही व्यवस्थित झालं. आणि मेन म्हणजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे तुम्ही तुमच्या आईची ही साडी मला नेसायला दिली आणि मला त्याचा मान दिला. याचा अर्थ तुम्ही माझ्या सासूची सून म्हणून मला एक्सेप्ट केली. आणि माझ्या सासूची सून म्हणजे तुमची कोण, असं म्हटल्यावर आता अर्णव तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा ईश्वरी त्याला उत्तर देते की बायको, वाईफ, बीबी, बरोबर ना? म्हणूनच मला खरंच खूप आनंद झाला आहे. तुम्ही इनडायरेक्टली मला तुमची बायको म्हणून स्वीकारलं ही साडी देऊन. तेव्हा अर्णव मात्र तिची ही बडबड ऐकतच असतो. तो तिथल्या तिथेच असतो. ईश्वरी म्हणते की सर, काय झालं, तुम्ही काहीच का बोलत नाही आहे? म्हणजे हे सगळं जे मी बोलते ते बरोबर आहे ना? तुम्ही माझा स्वीकार केला आहे ना? असं म्हटल्यावर आता तुम्ही माझ्यावरचा रागही काढून टाका, असं ईश्वरी त्याला बोलून दाखवत असते. पण अर्णवचा हे सगळं ऐकून पारा आणखीनच चढत चाललेला असतो. तेव्हा रागाने तो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की एक मिनिट, तू उगीचच काहीही अंडर एस्टिमेट करू नकोस आणि मिसअंडरस्टँडिंग्स तर अजिबातच करू नको. हे जे मी काही केलं ना, ते फक्त माझ्या आईच्या इच्छेसाठी, समजलं? माझ्या आईची इच्छा होती म्हणूनच तुला ही साडी आज नेसायला मिळाली, नाहीतर ती कधीच तुला मिळाली नसती. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला कळत नाही आहे. आईची इच्छा होती हे मला मान्य आहे. आणि आईची इच्छा कशाला असेल, जर तुम्ही माझा स्वीकार कराल, तुम्ही माझ्याशी लग्न केलात, बायको म्हणून स्वीकारलं, तेव्हाच तर मी त्यांची सून झाले, बरोबर की नाही? तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ, डोंट ॲक्ट लाईक ओव्हर स्मार्ट, समजलं? माझ्यासमोर हे सगळं चालणार नाही, असं म्हणून आता तो तिच्यावरती चिडतो आणि तिथून रागानेच निघून जातो. आता तो निघून गेल्यानंतर ईश्वरी विचार करते की अर्णव सर, तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही काही बोला, परंतु आज ही साडी मी नेसली आहे ना, ही साडी नेसल्यानंतर मला इतका आनंद झाला आहे की माझ्या मनात सगळं काही जे होतं ते अगदी क्लिअर झालं. म्हणजे तुम्ही आईची साडी नेसायला दिली आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आजच्या सणाच्या दिवशी. त्यावरून हे सिद्ध झालं की माझ्या आई निर्दोष, तिने काहीच केलेलं नाही आहे. तेवढ्यातच वल्लरी तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असते आणि विचारते की खरंच हे तुला खरंच वाटतंय आकाशच होता का नेमका तिकडे? तेव्हा ती म्हणते की खरंच म्हणजे आकाश तर त्या दिवशी मीटिंगमध्ये होता. नंतर मग ती बाई बोलते की नाही गं, होता तिकडेच आकाश. तेव्हा आता वल्लरी म्हणते की एक मिनिट हां, मी जरा कन्फर्म करून घेते. आणि ती बाहेर म्हणते की आकाश, आकाश कुठे आहेस तू? आता मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते. सगळेजणं नाश्त्यासाठी बसलेले असतात. मामा म्हणतो की माझा चहा. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते की मामा हे घ्या तुमचा स्पेशल गुळाचा चहा. तेवढ्यातच वल्लरी येऊन विचारते की आकाश, मला सांग, परवा मला तू सांगितलं की तू ऑफिसमध्ये होतास, म्हणजेच तुझ्या काहीतरी मीटिंग्स होत्या आणि त्यानंतर मग तू आलास, म्हणजे ऑफिसवरून आलास, पण तू नेमका होतास कुठे? आणि तू मला म्हणालास की तुला ऑन द वे ती नम्रता भेटली होती. मग नक्की काय झालं होतं सांग मला जरा. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं मॉम, काय झालं आता मध्येच तुला हे सगळं काय आठवते? तेव्हा वल्लरी म्हणते की खरं खरं सांग आकाश, नेमकं काय झालं होतं त्या दिवशी, खरं खरं सांग. त्यावेळेला आता इथे आकाश म्हणायला लागतो की मॉम अगं, तेव्हा मामीला आता मामा पण म्हणतो की अगं हे सगळ्यांसमोर तुझं काय सुरू आहे, जरा वेळ काळ प्रसंग काहीतरी बघत जा. त्यावेळेला आता लगेचच ती विचारते की हे बघ आकाश, मला खरं खरं काय ते सांग, तू खोटं का बोललंस माझ्याशी? तेव्हा मग सगळेजणं तिला दोष देत असतात. तेव्हा आजी पण म्हणते की अगं वल्लरी, अगं त्या नम्रताला तो भेटला, त्याच्यात तुला इतकं काय रागवण्यासारखं आहे, मला तेच कळत नाही आहे. त्यावेळेला मग मामाही म्हणतो की अगं वल्लरी काय चाललं आहे? तेव्हा ती ऐकतच नसते. ती म्हणते की हे बघ आकाश, त्या दिवशी तू क्लाउड किचनला गेला होतास तिच्या,
आणि तिच्या क्लाउड किचनला जाऊन तिच्या तिथे दुकानाच्या बाहेर कुठेतरी म्हणे पेड्यांची ऑर्डर पोचवायला गेला होतास. हे सगळं काय चाललंय तुझं? म्हणजे तू मला सांगतोस की तू काम करतोयस म्हणून आणि हे सगळे चोचले करतोयस का तू? म्हणजे तिची मदत करण्यासाठी तू आता थेट डिलिव्हरी बॉय पण झालास की काय? अरे तू कुठल्या ऑफिसमध्ये काम करतोस, काय करतोस? पण तू तुझं हे वागणं हे योग्य वाटतंय का सांग मला. त्यावेळेला सगळेजण आता बघतच राहतात, कारण की हे सगळं जे काही आकाशने केलंय ते कोणालाच माहिती नसतं. त्याबरोबर मग आता इथे मामी म्हणते की आता ऐकलं ना सगळ्यांनी, याचे काय प्रताप चाललेत ते. अरे आकाश, तू ऑफिसमध्ये जातोस आणि काम करण्यासाठी जातोस बरोबर ना? तर मग तुला ते सगळं ऑफिसचं काम टाकून असं कोणाच्या तरी मदतीला जाणं डिलिव्हरी बॉयसारखं हे बरोबर वाटतं का? आणि त्या नम्रताला तू मदत करतोस. सगळेजण ऐकतच बसतात की आता काय करायचं. तर नमू इथे बाबांबरोबर असते आणि बाबांना ती काहीतरी खायला भरवत असते. तेवढ्यातच सुप्रिया विचारते की काय गं, तिकडची संक्रांत वगैरे सगळं काही व्यवस्थित झालं ना? म्हणजे अर्णव, इशू सगळे ठीक होते ना? त्यावेळेला मग नमू म्हणते की हो आई, अगं सगळे एकदम बढिया होते. सगळं काही अगदी व्यवस्थितपणे पार पडलं. तुला सांगू का आई, की अगोदर ना अर्णव सर हलव्याचे दागिने घालायला नको नको म्हणत होते. परंतु नंतर इशूच्या खातीर त्यांनी ते दागिने घातलेच. म्हणजे कसं आहे ना, फार त्यांना या सणासुदीमध्ये इंटरेस्ट नसतो. पण करायचं म्हणून म्हणजे घरच्यांना आवडतंय म्हणून ते नक्कीच काहीतरी करतात. हा अर्णव सरांचा गुण मला फारच आवडतो. त्यानंतर मग सुप्रिया विचारते की त्यांच्या इच्छा नव्हती का? तेव्हा सुप्रियाला नमू म्हणते की हो अगं त्यांची इच्छा नव्हती, पण आपल्या इशू खातर त्यांनी हे सगळं केलं. खरंच. मग सुप्रिया विचारते की ते तुझ्याशी कसे बोलले, ठीक होते का? तेव्हा ती बोलते की हो व्यवस्थित होते माझ्यासोबत अर्णव सर. माझ्याशी सगळं काही नीट बोलले ते आणि ते माझ्याशी नेहमीच व्यवस्थित बोलतात, असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा नमू म्हणते की आई, अगं तू प्रत्येक वेळेला आजकाल इशूबद्दल असं का विचारतेस आणि स्पेशली अर्णव सरांबद्दल? नक्की काही आहे का जे तू मला सांगत नाही आहे त्यांच्याबद्दल? जर असं काही असेल तर? तेव्हा सुप्रिया चिडते आणि म्हणते की हे बघ, तू ना प्रत्येक वेळेला मला विचारू नको. मी तुला सांगितलं होतं ना की तू मला काही विचारू नको, तरीही तू सारखं सारखं मला तेच तेच का विचारतेस? त्यावेळेला सुप्रिया म्हणते की बस झालं आता तुझं हे. ती चिडून चाललेली असते. तेवढ्यातच नमू म्हणते की आई, नाही आता ना तुला कळणार नाही, मला ना त्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे ना आता मी एक काम करणार आहे, तू मला जर सांगत नसशील ना तर मी थेट हे सगळं इशूला जाऊन विचारणार. तेव्हा सुप्रिया म्हणते की काय गरज आहे तुला हे सगळं विचारण्याची? अगं आता सगळं व्यवस्थित झालं आहे ना, मग कशाला? तेव्हा मग ती म्हणते की नाही, मला इशूकडे जायचंच आहे असा प्रश्न आणि असा हट्ट ती करते. त्यावेळेला तिथून समोरून संजय मान डोलावतात की जाऊ दे तिला. तेव्हा नमू म्हणते की आई, बघ बाबांनीही मला होकार दिलेला आहे, आता मला जायला काही हरकत नाही, मी जाते असं म्हणून ती आता तिथून निघून चाललेली असते. आता मात्र आकाश हा आईवर चिडलेला असतो. तो म्हणतो की मॉम, बस झालं. अरे तू इतकं का बोलून दाखवते मला? तेव्हा ती म्हणते की इतकं का बोलून दाखवते मला म्हणजे नक्की काय बोलायचं आहे तुला? तेव्हा आता आकाश म्हणतो की मॉम, केली मी नम्रताची मदत, कुठे बिघडलं? मला याच्याबद्दल काहीही गिल्ट वाटत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की अरे मूर्ख मुला, तुला कळतंय का? अरे तू स्वतःचं ऑफिस सोडून तिला मदत करायला गेला होतास. हे तुला शोभतंय का तरी? इतक्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतोस ना तू. अरे तुझी घरचीच मालक आहेस तू आणि हे सगळं असं डिलिव्हरी बॉयसारखी कामं करताना तुला कशीच लाज नाही वाटत? तेव्हा तो म्हणतो की हो, काय वाटायची आहे मला लाज? नाही वाटत मला लाज, कारण मी एखाद्याला मदत केली. त्यामध्ये काही चुकलं आहे मला तेच कळत नाही आहे. म्हणजे नम्रता कोणी अनोळखी आहे का? ती ओळखीतलीच आहे ना माझ्या. मग तिला मदत केली म्हणून कुठे बिघडलं? आणि सगळं काही तर ओके आहे. त्यावेळेला वल्लरी म्हणते की नाही, अजिबात नाही. मला हे अजिबात न पटण्यासारखं आहे. आकाश, मी हे तुझं वागणं ना अजिबातच सहन करून घेणार नाही. कारण की तू जे वागतोयस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, समजलं? तुला वाटत असेल की तू मदत करतोय, पण सगळ्यांचा गैरसमज होतो. आता माझ्या मैत्रिणीने तुला बघितलं होतं त्या दिवशी, की तू त्या नम्रताबरोबर त्या हॉटेलच्या बाहेर होतास. म्हणजे जिथे प्रोग्राम होता त्याच्या बाहेर होतास तू. पेढ्यांची ऑर्डर डिलिव्हर करायला गेला होतास म्हणे. तर बिझनेससाठी मदत करत होतो. काहीच गरज नाही आहे मदत करण्याची, समजलं? त्यावेळेला आता आकाश हा चिडतो आणि म्हणतो की एक मिनिट मॉम, तू हे असं काहीही बोलू नकोस. मी मदत करणार नाही वगैरे असं काही होऊ शकत नाही. मी मदत केली ते नॉर्मल होतं. मला काही त्याबद्दल चुकीचं वाटत नाही आहे. कारण की किती काही झालं तरीही नम्रता ही माझी मैत्रीण आहे आणि फ्रेंडशिपच्या नात्याने मी हे सगळं केलं.
तरीही वल्लरी ऐकत नाही. त्यावर ईश्वरी म्हणते की हे बघा, जर आकाश भाऊजी वल्लरी मामीला हे आवडत नसेल ना, तर यापुढे तुम्ही नमुताईची मदत करू नका, चालेल, काहीच हरकत नाही. असं म्हटल्यावर आता सगळेजण गप्प होतात. मामी म्हणते की बघितलंस ना आकाश, काय म्हणाली ती, स्वतःचीच बहीण म्हणाली आहे तिची की अजिबात तू तिला मदत करू नको, त्यामुळे काहीच गरज नाही आहे मदत करण्याची. ऐकलंस ना, अजिबात नाही करायची मदत, असं मामी आता त्याला ठणकावून सांगते. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि म्हणतो की एक मिनिट मामी, हे सगळं बोलण्याची काय गरज आहे? आणि त्याने जर तिला मदत केली तर काय प्रॉब्लेम आहे? कोणीही हे सांगण्याची गरज नाही आहे की तिला मदत करू नका म्हणून. आणि हे सगळं आकाशने केलं आहे, त्याने मदत केली ना, कारण मी त्याला सांगितलं होतं नम्रताला मदत करायला, समजलं? त्यामुळे इथून पुढे कोणीही त्याला दोष द्यायचा नाही आहे, कारण की त्याने हे सगळं काहीच केलेलं नाही आहे, समजलं का? असं म्हणून आता तो सगळ्यांना गप्प करायला लावतो. तर पुढच्या भागामध्ये आता वल्लरी म्हणत असते की अर्णवने स्वतःनेच सांगितलेलं आहे की ईश्वरी नाही पतंग उडवण्यासाठी येणार नाही, ती इथे घरीच थांबणार आहे, तिला येण्याची काहीच गरज नाही आहे. असं म्हटल्यावर ईश्वरी म्हणते की अहो, तुम्हाला माहिती नाही आहे मामी, मी काय काय करते ते. हो, मी भल्या भल्याचे पतंग काटलेले आहेत आणि बऱ्याच उंच पतंग उडवू शकते मी. आणि पतंग काटून दुसऱ्याला हरवल्यामध्ये ना खरंच खूप मजा येते. मी मोठ्या मोठ्यांच्या पण पतंग कापू शकते, असं वल्लरीला बघतच ती बोलू लागते. आणि अर्णव मात्र अगदी आनंदाने तिच्याकडे बघायलाच लागतो. त्यानंतर मग आता सगळे पतंग उडवण्यासाठी गेलेले असतात. अर्णव पतंग उडवत असतो. ईश्वरी मात्र गच्चीचा जो कठडा असतो, म्हणजेच जो वरचा भाग असतो, त्याच्यावर ती चढते उंचावर आणि तिथून ती पतंग उडवत असते. तेवढ्यात तिचा तोल जाणार, अर्णव तिला सावरतो आणि तिला धरून पुढे उडतो. त्यामुळे ईश्वरी आता थेट जाऊन अर्णवच्या अंगावर पडते. अशा प्रकारे आता इथे ईश्वरी आणि अर्णव यांची चांगलीच पतंगबाजी रंगलेली असते. पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.